Hello friends, welcome to Learn and Enjoy YouTube channel. I am Hema Jain. Today is our day 14 of English grammar class. In today's class, we'll see the articles. Articles हा असा पार्ट आहे जो 12वी पर्यंत इंग्लिशमध्ये कंपल्सरी येतो. तो फार छोटा आहे, पण यूज करताना खूप विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतो. कधी कधी लक्षातही येत नाही त्याच्यात काय फरक आहे आणि ए, एन आणि द कुठे यूज करायचा आहे हे आज आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला क्विजही दिलेली आहे. ती क्विज सॉल्व्ह केली का तुम्हाला लगेच मार्क्स येतील आणि तुम्हाला कळेलही का तुम्हाला किती समजलंय. तेही आपण करणार आहोत किंवा तुम्हाला करायचंय. देन लेट स्टार्ट. 3 आर्टिकल्स कोणते? ए, एन, द. आता सर्वात आधी आपण पाहणार आहोत का त्याचा वाक्यामध्ये उच्चारण कसं करतात. जेव्हाही वाक्यामध्ये ए येतो त्याचा उच्चारण नेहमी अ म्हणून केला जातो. जसं दिस इज अ बुक, दिस इज अ पेन, दिस इज अ पर्सन. अ म्हणून करायचं आहे. एनचा एन आणि द चा उच्चारण THE द चा उच्चारण 2 प्रकारे होतो. द आणि दी. तो केव्हा होतो हेही आपण आज पाहणार आहोत. केव्हा द म्हणायचंय आणि केव्हा दी म्हणायचंय. तर पुढे बघूया डेफिनेशन. द ची डेफिनेशन मी आधी सांगते. इट जनरली शोज अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. कोणतीही विशेष व्यक्ती असेल, वस्तू असेल किंवा स्थान असेल ज्यांचं नाव ऐकलेलं आहे किंवा त्यांच्याबद्दल आपल्याला जाणकारी आहे, असे जो व्यक्ती असतो त्याला द लावला जातो. आणि ए ची आणि एन ची डेफिनेशन आहे. इट जनरली डज नॉट शो एनी पर्टिक्युलर पर्सन, प्लेस ऑर थिंग. म्हणजे अशी ही कोणतीही एक व्यक्ती किंवा वस्तू किंवा स्थान ज्याच्याबद्दल आपल्याला जाणकारी नाही, आपण कधीही ऐकलेलं नाही, आपण पहिल्यांदा बघतोय, त्याला ए आणि एन लावतात. दोन्ही ठिकाणी एकवचनीच प्रयोग होतो. म्हणजे एकवचनी वस्तू असेल तर ए आणि एन लागतो. आता पुढचा पॉइंट आहे, उदाहरण बघू. ए, एन आणि द चा एक एक उदाहरण पाहू. दिस इज अ पेन. हा एक पेन आहे. I saw an accident of a car. An accident, a car. ए आणि चा उपयोग कुठे होणार आहे मी पुढे सांगणार आहे. फक्त आत्ता ऐकायचंय. an accident. ॲक्सिडेंटला काय लागलं? an. आणि कारला काय लागलं? अ. The movie is perfect. तो पिक्चर कसा होता? परफेक्ट. कसा आहे? परफेक्ट. This is an excellent book. ही बुक कशी आहे? Excellent. I need a kilogram of sugar. A kilogram. आलं लक्षात? आता बघा. कोणत्याही वर्णमालेत स्वर आणि व्यंजन हे 2 प्रकार असतात. जसं मराठीमध्ये 12 स्वर असतात आणि राहिलेले व्यंजन असतात, तसं इंग्लिशमध्ये नसतं. इंग्लिशमध्ये स्वरांना वॉवेल्स म्हणतात आणि व्यंजनला कन्सोनंट म्हणतात. तर इंग्लिशमध्ये फक्त 5 वॉवेल्स असतात. म्हणजे 5च स्वर असतात. ए, ई, आय, ओ, यू. आता ए आणि एन केव्हा लागतो? ज्या शब्दाच्या सुरुवातीला जो स्वराचा उच्चार असतो, म्हणजे ए, ई, आय, ओ, यू. एचं उच्चारण काय आहे? अ. ई चा उच्चारण काय आहे? ए. आयचं उच्चारण ई. ओचं ओ आणि यूचं उ. हे 5 उच्चारण ज्या शब्दांचे सुरुवातीला असतात त्यांना एन लागतो. आणि ज्या शब्दांचे उच्चारण व्यंजनी होतात, म्हणजे राहिलेले शब्द, त्याला अ लागतो. आता बघा.
काही काही असे असतात. अ युनिव्हर्सिटी. यू ॲक्च्युली बघायला गेला तर काय वॉवेल आहे, पण युनिव्हर्सिटीचं उच्चारण य म्हणून झालंय, उ म्हणून नाही. आपण युनिव्हर्सिटी नाही म्हणत, युनिव्हर्सिटी म्हणतो, म्हणून त्याला अ लागलं. त्याला काय लागायला पाहिजे होतं ॲन, पण लागलं काय ए. अ युनियन, य वरून उच्चारण झालं म्हणून अ लागला. ॲन आर, ॲन आवर म्हणजे एक तास. आवरचं स्पेलिंगची सुरुवात एच वरून होते, एच कन्सोनंट मध्ये येतं, पण त्याचं उच्चारण कसं झालंय अचं. आवर अ वरून उच्चारण झालंय म्हणून त्याला ॲन लागला. ॲन ऑनेस्ट, प्रामाणिक. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. सुरुवात एच ने झालेली आहे, पण उच्चारण कसं आहे ओने. ॲन ऑनेस्ट, ओने उच्चारण झाले म्हणून त्याला ॲन लागलं. अ बॉय, बी काय आहे वॉवेल आहे का नाही, तर त्याला काय लागलंय अ. ॲन एक्सलंट, सुरुवात कशाने झाली ईने, उच्चारण पाय काय आहे ए, म्हणून त्याला काय लागलं ॲन. आलं लक्षात. आता आपण आता इतक्यातच पाहिलं का वॉवेल्स जे साऊंड असतात त्याला ॲन लागतो आणि कन्सोनंटचे जे साऊंड असतात त्याला अ लागतो. तसंच द आणि दी मध्ये असतं. ज्याच्या सुरुवातीला वॉवेल्सचा साऊंड आलेला आहे आणि त्याला द लागलेला आहे, तर त्याचं उच्चारण तिथे आपण दी म्हणून करतो. आणि ज्याच्या सुरुवातीला द लागले आणि त्याच्या पुढचा शब्दाला कन्सोनंटचा साऊंड आहे, व्यंजनांचा स्वर आहे, व्यंजनचं उच्चारण तिथे होतंय आवाज, तर त्याला द म्हणतात. जसं बघा द बॉय, द आहे पण बचं उच्चारण कसं आहे व्यंजनासारखं आहे, म्हणून तिथे वाचताना आपण कसं म्हणणार द बॉय. दी इयर, कानाचं इयर, ई ए आर, दी इयर, सुरुवातीचं इयरचा उच्चारण कशाने होतोय स्वराने, वॉवेल्सनी, म्हणून त्याच्या पहिले जो द आलाय त्याला दी म्हणतो. दी ऑनेस्ट, तो प्रामाणिक आहे, तर ऑनेस्टचं ओनी उच्चारण होतो म्हणून त्याचा द नाही म्हणणार, तिथे दी म्हणणार. दी एंड, आपण एखादी मूवी संपली आहे तर आपण काय म्हणतो दी एंड झालं. द एंड म्हणतो का आपण नाही, दी एंड म्हणतो. का तर एंडचं उच्चारण कशाने होतंय वॉवेल्सनी. आलं लक्षात. द केव्हा म्हणायचंय आणि दी केव्हा म्हणायचंय. आता ए एन आणि द चा उपयोग वाक्यामध्ये कधी केला जातो. ए जेव्हा पुढे व्यंजन आहे आणि एकच व्यक्ती विशेष आणि वस्तू आहे आणि स्थान आहे ज्याला आपण ओळखत नाही त्याला ए लावलं जातं. आणि जो शब्द एकवचनीच आहे पण त्याचं उच्चारण आणि तिथे वॉवेल्स आहे ए ई आय ओ यू, या वॉवेल्सनी या स्वरांचं उच्चारण तिथे येतंय त्याला ॲन लावला जातो. आता द किंवा दी केव्हा त्याचा उपयोग होतो, जेव्हा कोणती तरी एकच वस्तू आहे त्याच्या बराबरीचे आत्ता तिथे कोणीच नाही, अशा वस्तूंना किंवा व्यक्तीला किंवा स्थानाला द लावला जातो. फॉर एक्झाम्पल द सन, सन एकच आहे. द अर्थ, त्याला दी अर्थ म्हणतात. दी अर्थ, द प्राईम मिनिस्टर, बरोबर. दुसरी गोष्ट द कधी लागतो, जेव्हा विशेषणासोबत पूर्ण जातीचा प्रयोग करणारा किंवा एक समूहाचा प्रयोग करणारा शब्द येतो तेव्हाही द लागतो. जसं द ओल्ड, ओल्ड म्हटलं का म्हातारे जे आहेत त्यांची सगळ्यांची एक जाती येऊन जाते, एक ग्रुप होऊन जातो, तेव्हा त्याला द लावला जातो. द रिच, श्रीमंत माणसांचा एक ग्रुप आहे त्याला म्हणतात द रिच, जेव्हा ग्रुप येतो तेव्हा. जेव्हा कोणते फेमस बिल्डिंग असेल, मॉन्युमेंट्स म्हणजे हिस्टॉरिकल प्लेसेस असेल, स्थान म्युझियम असेल, तर त्यांना काय लागतं द लागतं. जसं द ताजमहल, द ग्लोब. जेव्हा वाक्यामध्ये लास्टला EST येतो म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री असते, लास्टमध्ये EST हा असतो तेव्हा पण काय असतं द लागतो. जसं द हायेस्ट, द यंगेस्ट, द ओल्डेस्ट. जर ऑर्डिनल नंबर्स असेल क्रमवाचक संख्या तर त्याला पण द लागतो. जसं द लास्ट चॅप्टर, द फर्स्ट टाईम, द थर्ड काउंटर.
काही काही देश असे आहेत, नॉर्मली देशांना द लागत नाही, पण हे 3 शब्द जर त्या देशाच्या नावामध्ये असेल तर त्यालाही द लागतो. किंगडम, स्टेट्स आणि रिपब्लिक. किंगडम, द युनायटेड किंगडम, द युनायटेड स्टेट्स, द रिपब्लिक ऑफ आयर्लंड यांना द लागतो. बाकीच्या देशांना द लागत नाही. हे 3 शब्द ज्या देशाच्या नावामध्ये असेल त्यांनाच द लागेल. ज्या देशांचे नाव अनेक वचनी असतात, द निदरलँड्स, द फिलिपाईन्स, यांचं नावच अनेक वचनी आहे, लास्टमध्ये एस आहे, तर यांना द लागतं. पुढे ज्या शब्दामध्ये, ज्या वाक्यामध्ये ओन्ली हा शब्द असतो त्याला पण द लागतो. द ओन्ली सन, द ओन्ली बॅट्समन, ओन्ली त्याच्या पुढे पण द शब्द लागतो. पुढे आहे होल, WHOLE, होल म्हणजे संपूर्ण. होल शब्द जेव्हाही वाक्यामध्ये येतो त्याच्या आधी द शब्द लागतो, द होल वर्ल्ड. आणि ज्या वाक्यामध्ये ऑल शब्द येतं, ऑल नंतर द लागतो, ऑल द टाईम. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टींमध्ये द किंवा दी हे उच्चारण आणि शब्द यूज केले जातात. याला घेऊन क्विज जी दिलेली आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याचा सराव आज आपल्याला करायचा आहे. उद्या नवे दिवस नव्या टॉपिक बरोबर पुन्हा भेटू. इंग्लिश ग्रामर जास्तीत जास्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आय होप सो यू लाईक द व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा, जेणेकरून आपण एकमेकांसोबत जुळत राहू. थँक्यू व्हेरी मच.